हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय अनदर व्लॉग. तर तुम्ही जसं बघितलंच असेल माझ्या पहिल्या म्हणजे लास्ट व्लॉगमध्ये की आम्ही बाईक राईड करून मुंबईवरून गावी पोचलो अर्ली मॉर्निंगला. आम्ही जसे घरी आलो ना, आम्ही सगळे बॅग्स वगैरे ठेवले आणि आधी झोपलो, कारण का खूप टायर्ड झालो होतो एवढ्या लाँग जर्नीनंतर. आणि उठल्यावरती सर्वात आधी घेतली इथे चहा, मस्त गरमागरम चहासोबत हा वाला जो क्रीम रोल असतो ना, क्रीम रोल पाव जो गावी खूप फेमस आहे तो खाल्ला. तर तुम्हाला आवडतो का हा? आणि इथे खूप छान स्पेस आहे यार. माझ्या फ्रेंडचं गावचं घर इतकं सुंदर आहे. म्हणजे हे जे आम्ही आता उभे आहोत ना, ते बॅक साईडचं बॅल्कनी आहे. तिकडे आम्ही उभे राहून मस्त छान चहा पित होतो आणि इथे आम्हाला हे बर्ड्स, वेगवेगळे टाईपचे बर्ड्स दिसत होते. सो आम्ही चहा पिल्यानंतर बाकीचे लोक तर झोपली होती. सो आम्ही तिघींनी विचार केला की थोडं एक्सप्लोर करूया. सो आम्ही एक्सप्लोर करायला निघालो आमचं जे घर होतं त्याच्या बॅक साईडला. तर आम्ही इथून असेच रँडम चालत चालत चाललो होतो आणि अनबिलिव्हेबल की पुढे इतकी छान अशी जागा होती ना. म्हणजे ऑफकोर्स ही पण प्रायव्हेट प्रॉपर्टीज आहे, पण एकदम ओपन लँड आणि एकदम असं छान ग्रीनरी होती. तुम्ही बघू शकता किती सुंदर वाटतंय हे. आम्ही इथे मस्त वॉक करत होतो, व्हिडिओज काढले, बसून गप्पे मारले. तुम्ही बघा हा पूर्ण किती सिनिक व्ह्यू आहे. एक्सप्लोर केल्यानंतर आम्ही परत रूमवरती आलो, फ्रेश झालो, कारण आता लंचचा टाईम झाला होता आणि आम्ही लंचला निघालो आहोत. सो दिस इज माय आउटफिट. एकदम कम्फर्टेबल कपडे घातलेत आणि लंचला चाललो आहे. लंचसाठी ना आम्ही इथल्या खूपच फेमस अशा रेस्टॉरंटमध्ये चाललो आहे. तुम्ही जर इथे याल ना पोलाडपूर साईडला, तर तुम्हाला बरेच ठिकाणी हायवेवरती त्याचे होर्डिंग्स दिसतील त्या रेस्टॉरंटचे. आणि आज एकदम क्लिअर स्काय होता, किती छान वाटतंय. एकदम प्रॉपर ॲटमॉस्फिअर होतं, जास्त ऊन पण नाही, पाऊस पण नाही, एकदम परफेक्ट वेदर होता. सो हे आहे आर्याज किचन आणि हे एवढं फेमस आहे. सो लेट्स सी की इथे जेवण कसं आहे. आम्हाला तर एकदम जबरदस्त भूक लागली आहे इथे. सो सर्वात आधी ना आम्ही मसाला पापड मागवला होता, कारण बाकीचं जेवण येईपर्यंत ॲटलिस्ट थोडं काहीतरी हवं आहे खायला. मसाला पापड संपतच होता तोपर्यंत आम्ही आहे ना सोलकढी मागवली आणि ह्यांच्याकडे सोलकढी या फॅन्सी ग्लासमध्ये दिली. सो आम्ही इथे हसत होतो की ओ माय गॉड, हे तर वाईनवाल्या ग्लासमध्ये सोलकढी दिली आणि कशी ड्रिंक करायला पाहिजे. सो माझे फ्रेंड्स बोलत होते की इथे इन्फ्लुएन्झर आलेत म्हणून ह्यांनी फॅन्सी ग्लासेस काढलेत त्यांचे. एनिवेज ही होती आमची प्रॉन्स थाळी. प्रॉन्स मसाला, प्रॉन्सचा रस्सा, सोलकढी, भात, पापड, भाकरी. त्यानंतर व्हेजिटेरियनवाल्याने घेतलेली काजू पनीर भाजी. त्यानंतर आम्ही इथे मागवलेलं मसाला चिकन फ्राय. अँड गाईज, मला आता कळालं की म्हणजे हे इतकं फेमस का आहे. ॲक्च्युअल इथली टेस्ट खूपच छान होती. सो तुम्ही जर या साईडला कधी याल ना, 100% इथे एकदा तरी विजिट करा. माझी तर प्लेट पूर्ण भरली होती विथ व्हरायटी ऑफ फूड. अँड ऑफकोर्स कोकणला येतो आणि नॉनव्हेज नाही खाते असं तर होऊच नाही शकत. सो खूप छान होतं जेवण. त्यानंतर ना इथे आम्ही हे कोंबडी वडे मागवले होते आणि मालवणी चिकन मागवलं होतं. त्याच्यामध्ये काय येतं माहिती आहे, हा रस्सा एकदम वेगळा येतो म्हणजे तर्री, आणि त्याच्यातलं जे चिकन असतं ना ते वेगळं येतं. सो काहीतरी वेगळंच होतं हा कॉन्सेप्ट, बट अमेझिंग टेस्ट यार. आणि मला ना इथे रोटीसुद्धा हवी होती. हावाला जो रस्सा आहे ना, फक्त असा ॲज अ सूप काइंड ऑफ पियायला इतका अमेझिंग आहे ना, एकदम असा झणझणीत. इथे व्हेजवाल्यांनी मागवलं होतं पिठला भाकरी आणि अमेझिंग. एवढं खाल्लं आहे ना की आता मस्त झोप आली होती. सो आता विचार केला मस्त खाऊन आता परत रूमवर जाऊया आणि थोडंसं पॉवर नॅप घेऊया, एक आफ्टरनून नॅप, आणि त्याच्यानंतर मग फिरायला जाऊया. येऊन आहे ना आम्ही मस्त झोपलो आणि मग मला जाग आली आणि मी इथे बाकी सगळेजण आतमध्ये झोपलेत. सो मी इथे मस्त आपल्या स्विंगवरती, इथे एंट्रन्सवरती स्विंग लावला आहे, तिकडे बसून आपला व्ह्यू एन्जॉय करत होती. सो
दॅट्स इट फॉर टुडे गाईस. आम्ही ह्याच्यापुढे कुठे गेलो, आम्ही एक अमेझिंग जागेवरती गेलो होतो. सो ते मी तुम्हाला ना नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवेन, कारण का पूर्ण दिवसात मी एवढं सगळं करतो आहे की व्लॉग्स खूप मोठे होतील, म्हणून मी त्याला पार्टमध्ये डिवाईड केलं आहे. सो सी यू इन द नेक्स्ट ब्लॉग गाईज. बाय.